एकावर एका माथेफिरू प्रवाशाने इतर प्रवाशांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास याच प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडलेली आहे। यामधला जो आरोपी आहे जयराम केवट हा इथे साधारण 3 वाजताच्या सुमारामध्ये पहाटेला आला होता आणि तेथे बाजूला रेल्वेसाठी वापरण्यात जाणारे जे रेल्वे रुळावर लाकडी रॉड असतो तो लाकडी रॉड उचलला आणि इतर प्रवाशांच्या डोक्यावर हल्ला करायला सुरुवात केली। यामध्ये जे 2 प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहे त्या 2 प्रवाशांमध्ये एक प्रवासी हा गणेश हुमराज आहे, हा मूळचा तामिळनाडूचा आहे, तर एक अज्ञात प्रवासी आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर हादरून गेलेला आहे। सकाळी काही इथे काम करणारे मजूर आले होते, त्यांना नेमकं काय दृश्य दिसलं आपण त्यांना विचारूया। भैया 1 मिनिट, क्या नाम है आपका? अर्पित दोडके। किती वाजता आले होते तुम्ही इथे? आम्ही सकाळी आलो होतो 5:30 वाजता। 5:30 वाजता जी सेवाग्राम येते तिथे आलो होतो। आल्याबरोबर आम्ही आमचे जे गाड्या आहेत ना यांना तिकडून आणत होतो बॉम्बे एंड मधून। तिथे आम्हाला खून भेटलं होतं। त्यानंतर आम्ही थोडंसं म्हटलं काय झालं काय नाही, थोडं समोर गेलो तर सीट आहे, त्या सीटच्या मागे ते बॉडी होती ठेवली। आम्ही नेमकं पोहोचलो, मग तेव्हाच पोलीसवाले आले आणि मग त्यांना घेऊन चालले गेले होते। आणि मग आणखी ऐकायला भेटलं होतं की 4-5 जणांना आणखी मारलं, ते जखमी आहेत आणि एकाचा मृत्यू झाला। आपण बघू शकतो की एक मृतदेह तिथे पडून होता, तर एक मृतदेह इथे बाजूला हे सामान सध्या आपल्याला पाहायला मिळते। या वॉटर टँकच्या पाठीमागच्या बाजूला होता आणि तिथे पुन्हा रक्ताचा सडा देखील साचलेला होता। आज सकाळी 3:15 वाजताच्या सुमारास एक आरोपी नामे जयराम केवट याने लाकडी पाटीने जे प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर प्रवासी अथवा बेगर जे झोपले होते त्यांना मारायला सुरुवात केली। त्याच्या मारहाणीमध्ये 2 प्रवासी मयत झालेले असून 2 जखमी झालेले आहेत। त्यांचा उपचार मेयो हॉस्पिटल येथे सुरू आहे। आरोपी जयराम केवट यास आम्ही अटक केलेली असून प्रथमदर्शनी तो मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात येत आहे, तरी पुढील तपास सुरू आहे। तो नागपूरचा होता, याबद्दल काही माहिती मिळाली? तो आरोपी उत्तर प्रदेशचा होता, सीतापूरचा। नागपूरचं काय कनेक्शन होतं? नाही, सध्या अजून काहीच नाही। त्याच्यासोबत जो होता तो कोण होता? त्याच्यासोबत जो होता तो आम्हाला सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित वाटला होता, परंतु त्याला पण त्यांनी शिवीगाळ केलेला होता। शिवीगाळ केल्यामुळे त्यांचा तो वाद सुरू होता, शाब्दिक वाद। त्याच्याकडे पण चौकशी सुरू आहे, तो सध्या पोलीस स्टेशनला आहे। आरोपी नेमकं जे कुठे चालला होता, आला होता, काय होता? याच्याबद्दल आरोपी हा थोडा मानसिक रुग्ण वाटत असल्यामुळे त्याबद्दल त्याच्याकडे डिटेल आम्हाला तो सांगून नाही राहिलेला आहे, तरी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्याकडे विचारपूस करू। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी जो जयराम केवट आहे याला ताब्यात घेतलेला आहे। तो मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट की या प्रकरणाचा जो आरोपी आहे त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती पुढे आली। मात्र अजून तो कोण आहे किंवा तो कुठे आहे याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।